हिरण्यकेशी जी नदी आहे ही नदी दुतडी भरून वाहताना आपल्याला दिसत आहे। माझ्या मागे पाहू शकताय हिरण्यकेशीच्या नदीपात्रामध्ये पाण्याची वाढ झालेली आहे। गेल्या 2-3 दिवसापासून जो गडिंग्लज मध्ये संततधार आणि आजरा आणि आंबोली परिक्षेत्रामध्ये जो मुसळधार पाऊस पडत आहे, तर या पावसामुळे जी हिरण्यकेशी नदी जी आहे ही नदी गेल्या 2-3 दिवसापासून पाहतोय दुतडी भरून वाहत आहे। आणि आजपासून जर पाहिलं तर आज या गडिंग्लजच्या हिरण्यकेशीच्या भडगाव पुलाच्या येथे आपण आलेलो आहोत आणि हिरण्यकेशीचा प्रवाह बघितला तर हिरण्यकेशी नदीतून पाणी जे आहे हे पात्राबाहेर पडताना दिसत आहे। आजूबाजूचे जे काही सीमा आहेत नदीच्या त्या पात्रातून बाहेर पडताना दिसत आहे। असाच जर पाऊस पडत राहिला तर दरवर्षी ज्या पद्धतीने पूर येतो आणि जो जुन्या पुलावर पाणी येत होतं त्याच पद्धतीने आता हे पाणी जे आहे हे गडिंग्लजच्या दिशेने हे पाणी व्हायला चालू होईल, भडगावच्या दिशेने पाहायला हे पात्राबाहेर पडायला चालू होईल आणि पूर यायला चालू होईल। थोडक्यात जर आपण सांगितलं तर फक्त या पुलावर पाणी येणार नाही, पण पात्राबाहेर पाणी पडल्याने गडिंग्लजच्या दिशेने आणि भडगावच्या दिशेने पाणी हे बाहेर पडणार आहे। त्याशिवाय आपण गडिंग्लज नदीवेस परिसरामध्ये देखील पाणी घुसण्याची शक्यता वर्तवली जात आहे। गेल्या 2-3 दिवसापासूनचा आणि काल रात्रीचा जर पाऊस जर पाहिला तर गडिंग्लज मध्ये देखील काल रात्री हा मुसळधार पाऊस पडलेला आहे। त्यामुळे ओढ्या नाले जे आहेत हे हिरण्यकेशीला येऊन मिळत आहेत आणि पर्यायाने आपण पाहिलं तर हिरण्यकेशीच्या या पात्रामध्ये पाणी पातळीमध्ये वाढ होताना दिसत आहे। काल आपण पाहिलं तर 15,000 क्युसेक्सनी या नदीपात्रातून विसर्ग होत होता आणि आता जर आपण पाहिलं तर 20 ते 22,000 क्युसेक्सनी आता विसर्ग होत आहे। म्हणजेच काय पाणी प्रवाहामध्ये पाणी विसर्गामध्ये वाढ झालेली आहे। 15,000 आणि 22,000 7,000 क्युसेक्सचा फरक पडलेला आहे। ज्या पद्धतीने काल पाणी आपण बघितलेलं होतं काल येथे काल जर पाहिलं तर 55 ते 60 फुटाची चर येथे पडलेली होती आणि त्या 50 ते 60 फुटातून चरीतून हा जो रस्ता आहे हा रस्ता कट झालेला होता। रस्त्यामध्ये दुफळी पडलेली होती आणि त्यातून रस्त्यातून या पाणी हे हिरण्यकेशीतून पुढे जात होते आणि आज जर आपण पाहिलं तर निम्म्याहून अधिक रस्ता म्हणजे पुलाच्या बाजूने जो रस्ता आहे तो निम्म्याहून अधिक रस्ता जो आहे हा रस्ता पाण्याखाली गेलेला आहे। थोडक्यात तो कट झालेला आहे। काल आम्ही बोलल्याप्रमाणे या रस्त्याचं नामोनिशाण मिटायला काही तास लागतील असं आपण बोललेलो होतो आणि काही तासामध्ये आपण पाहिलं तर निम्म्याहून अधिक हा जो रस्ता आहे हा रस्ता कट झालेला आहे, पाण्याखाली गेलेला आहे आणि त्याच्यावरून हा पाण्याचा प्रवाह जाताना दिसत आहे। थोडक्यात जर सांगायचं झालं तर अशीच जर परिस्थिती राहिली तर गडिंग्लज नदीवेस परिसरामध्ये पूर येण्याची शक्यता आहे। त्यानंतर गडिंग्लज तालुक्यातील काही जे आयनापूर बंधारा जो आहे, नूल बंधारा जो आहे किंवा हरळी बंधारा आहे या बंधाऱ्यावर पाणी येऊ शकतं, कारण कालपासून आंबोली आजरा परिक्षेत्रासह गडिंग्लज तालुक्यामध्ये देखील पावसाचे प्रमाण हे वाढलेलं आहे। गडिंग्लजहून लाईव्ह ट्रेमरसाठी नितीन मोरे।